शाळा महाविद्यालयातून गांजा ड्रग्ज विरोधात जनजागृतीची युवासेना ठाकरे गटाची मागणी। कोल्हापूर जिल्ह्यातील शाळा आणि महाविद्यालयांमधूनच गांजा ड्रग्ज आणि अंमली पदार्थांच्या दुष्परिणामांविषयी जनजागृती व्हावी यासाठी विशेष मोहीम राबवण्याची मागणी युवासेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने करण्यात आली आहे। याबाबतचे निवेदन जिल्हाप्रमुख मंजित माने यांच्या नेतृत्वाखाली उपजिल्हाधिकारी संजय तेली यांना देण्यात आले। यावेळी बोलताना मंजित माने यांनी गेल्या काही दिवसांपासून कोल्हापूर शहरातील विविध भागांमध्ये गांजा आणि ड्रग्जची विक्री वाढत असल्याचं समोर येत आहे। त्याचबरोबर पोलीस प्रशासन या विरोधात योग्य ती कारवाई करत असलं तरीही या व्यसनांच्या विळख्यात सापडणारा मोठा वर्ग म्हणजे 10वी ते महाविद्यालयीन जीवनातील तरुण वर्ग आहे। त्यामुळेच विद्यार्थ्यांच्या मनात लहान वयातच या गोष्टींबाबत जागरूकता निर्माण व्हावी यासाठी शाळा महाविद्यालयांमधून एक वेगळी जनजागृती मोहीम राबवावी अशी मागणी केली आहे। महिलांच्या सुरक्षेसाठी जसं निर्भया पथक कार्यरत आहे त्याच धर्तीवर शाळा महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या अशा धोकादायक सवयींपासून वाचवण्यासाठी विशेष ड्रग्ज टास्क फोर्स स्थापन करण्याची मागणी देखील या निवेदनात मांडण्यात आली आहे। ही मोहीम शासनाच्या आदेशाने किंवा नूतन जीआरच्या माध्यमातून राबवावी आणि आवश्यक असल्यास सामाजिक संस्था आणि संघटनांचीही मदत घ्यावी असंही सुचवण्यात आलं। यावेळी सनराज शिंदे, अमित बाबर, ओमकार मंडलिक, सुमित मेळवंकी, अक्षय घाटगे, अभि दाभाडे, शुभम पाटील, कीर्ती जाधव, अक्षय मोरे, गणेश भोसले, इंजमाम मुल्ला, विजय पाटील, अजित पाटील आदी पदाधिकारी उपस्थित होते। गोकुळची दर्जेदार दुग्ध उत्पादने। गोकुळ, अस्सल चव कोल्हापूरची। अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या कोल्हापुरी कारभार म्हणजेच KK न्यूज चॅनेलला सबस्क्राइब करा।